राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तारखात बदल करण्यात आलेले आहेत। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि मतमोजणीच्या वेळापत्रकात सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकांचा निकाल आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केला जाईल आणि बदललेल्या निवडणुकींच्या तारखेमुळे हजारो शिक्षक टीईटी परीक्षेला मुकणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। जिल्हा परिषद निवडणूक आणि शिक्षकांच्या सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी 7 फेब्रुवारी रोजी आहेत आणि त्यामुळे राज्यात झेडपी आणि पंचायत निवडणुकीसाठी हजारो शिक्षकांना निवडणूक ड्यूटी सुद्धा लावण्यात आलेली आहे। दरम्यान परीक्षेच्या दिवशीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने शिक्षक आता गोंधळात पडलेले आहेत। दरम्यान परीक्षा विहित वेळेत पास करणं हे सुद्धा शिक्षकांना आता बंधनकारक आहे। त्यामुळे शिक्षक परीक्षेला मुकणार नाही याबाबत नियोजन करण्याची मागणी सुद्धा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने केलेली आहे।